मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, रमा आता किचनमध्ये स्वयंपाक करत असते, कारण तिला आता आरोहीला खुश करायचं असतं. आरोहीची इच्छा असते आणि आरोहीने स्पष्टपणे रमाला सांगितलेलं असतं की आई, आज माझे फ्रेंड्स येणार आहेत, तर त्यांच्या आवडीचं सगळं काही तू कर प्लीज, आणि तू नक्कीच छान करशील हे सुद्धा मला माहिती आहे. मग आता तिचा जो काही कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स लेवल तिला तसाच ठेवायचा असतो, कारण काही झालं तरीसुद्धा आता तिला असं वाटत असतं की आपल्या मुलीसाठी बेस्टच द्यावं. तर दुसरीकडे किचनमध्ये मुद्दामून आता मालविका आलेली असते आणि मालविका आता विचारत असते की काय चाललं आहे, काय बनवत आहेस. त्यावर रमा म्हणते की काही नाही, मी जस्ट अळूवडी बनवते. ओ अळूवडी, अच्छा, तुला काही मदत हवी आहे का, मदत करू का मी तुला काही, असा देखील प्रश्न जो आहे तो आता विचारला जात असतो. पण त्यावेळेला मात्र आता रमा म्हणत असते की नको, थँक्यू विचारलंस म्हणून, पण मला कोणतीही मदत नको आहे, करेन मी माझं मॅनेज, असं देखील आता रमाने त्या मालविकाला सांगितलेलं असतं. तर मालविका आता तिच्याकडे पाहत असते, तर मालविका म्हणते की ठीक आहे, करतो तुझं, आणि तसंही तू उत्तम करतेस हे तुझ्या बघण्यावरनं बोलण्यावरनं कळत आहे. आणि असं म्हटल्यानंतर इकडे मात्र आता बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता विचित्र पद्धतीने घडत असतात. तरीसुद्धा आता रमा या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असते, कारण रमाला पटकन सगळं काही बनवायचं असतं, कारण आरोहीने तिला सांगितलेलं असतं की लवकरच आता जे फ्रेंड्स येणार आहेत आणि त्यामुळे आता तू छान असं स्वयंपाक कर, असं देखील सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच आता रमा खूप छान पद्धतीने सगळ्यांपासून लांब राहून काही ना काही करायचा प्रयत्न करतच असते. आणि तेवढ्यातच ना किचनमध्ये मुद्दामून तारा देखील येते, आणि तारा तिथे आल्यानंतर आता म्हणू लागते की थँक्यू हे सगळं रेडी ठेवलंस, खरं तर ना मला याची गरजच होती. खरं तर तिथे रमाने सॅलड वगैरे तयार ठेवलेलं असतं, पण ते सुद्धा मुद्दामून ना तिकडनं तारा घेऊन जाते. आणि तारा म्हणते की मला हे हवंच होतं आणि तू आमचा एवढा विचार करतेस हे बघूनच मला बरं वाटलं, हे सगळं काही मुद्दामून होत आहे हे रमाला कळत असतं. रमा म्हणत असते की मला कळते या सगळ्या गोष्टी मुद्दामून घडतायत, पण मी सुद्धा यातून हळूहळू का होईना बाहेर पडेल, मी या सगळ्यामध्ये जास्त अडकून बसणार नाही, असं देखील ती आता म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती म्हणते ना, तेव्हा मात्र तेवढ्यातच बाहेर मुलं देखील आलेली असतात, म्हणजेच सगळे काही फ्रेंड्स आलेले असतात. आणि ते फ्रेंड्सना आरोही एकदमच जोरजोरात वेलकम बोलत असते, कारण आरोहीसाठी तिचे फ्रेंड्स हे खूप जास्त तिच्या जवळचे आहेत. आणि तेव्हा ते फ्रेंड्स तिथे बसलेले असतात आणि आरोही आपल्या फ्रेंड्सना, आपला बाप्पा त्याचसोबत सगळ्या काही गोष्टी शेअर करत असते. त्याच वेळेला ती मुलं जी आहेत ती आलेली असतात, ते बाप्पाचा आशीर्वाद देखील घेतात. आणि त्यानंतर मात्र ते आता एकत्रच तिथे बसलेली असतात. त्याच वेळेला आता पार्वती आजी जी असते ती त्यांना प्रसाद देते, म्हणजे कसं त्यांना सुद्धा एकदम रिलॅक्स वाटेल. आणि तरी ना येताना काही ना काही खायला आणलेलं असतं, म्हणजे त्यांच्या आईने जे काही बनवलेलं असतात ना पदार्थ ते आता घेऊन आलेले असतात. गोलूने भाकरवडी, त्यासोबत बाकी इतर फ्रेंड्स असतात त्यांनी सुद्धा काही ना काही आणलेलं असतं. आणि हे सगळं खाऊनच आता खूपच जास्त आनंद आरोहीला होतो. आरोहीच्या समोरच आता सगळ्यांचीच कौतुकं सुरू असतात, म्हणजे प्रत्येकजण आपल्या आईबद्दल कौतुक करत असतं, म्हणजे आमच्या आई खूप उत्तम शेफ आहे, मस्तपैकी बनवते. इकडे रमाची सुद्धा खूपच जास्त धावपळ सुरू असते, कारण रमाला सुद्धा उत्तम असं स्वयंपाक बनवूनच त्या मुलांना खाऊ घालायचं असतं, कारण आरोहीची सुद्धा तिच्याकडनं खूप मोठी अपेक्षा असते आणि त्याचसाठी तिचं अपेक्षाभंग होऊ नये असंच रमाला वाटत असतं. आणि म्हणून रमा एकदम जोरात तयारी करत असते. इकडे आरोहीसुद्धा आपल्या आईचंच म्हणजे रमाचं कौतुक करत असते. गोलू आरके मॅडम असं म्हणत असतो, पण त्यावेळेला आता आरोही त्याला सांगत असते की आरके मॅडम कंपनीमध्ये इकडे नाही, आपण जेव्हा स्कूलमध्ये असतो ना तेव्हा आरके मॅडम बोलायचं, इथे नाही, इथे ना माझी आई आहे ती, आणि तुला काकू म्हणायचे, आंटी बोलायचे, काय बोलायचे ते बोल. पण तेवढ्यातच ना आता तिथे ताराही येते. तारा जी आहे ती तिथे येऊन आता सांगू लागते की अरे चल बेबी डॉल, तुझ्या मम्माने कुठपर्यंत जेवण बनवले बघ ना, तसंही तुम्हाला उशीर नाही होते का, तुझे फ्रेंड्स किती वेळ असे बसणार आहेत, असं मुद्दामूनच ना ती बोलते. त्यावर लगेच आता आरोही जी आहे ती तिथे जायला निघते आणि आरोही सगळ्यांना सांगते की 2च मिनटं थांबा मी बघून येते कुठपर्यंत झाला आहे. किचनमध्ये रमा अळूवडी फ्राय करतच असते आणि तिने काही थालीपीठ्स आणि खीर ह्या सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात, म्हणजे मुलांना असं पौष्टिक खायला द्यायचं असंच तिचं असतं. आणि म्हणून तिने आता हे सगळं काही केलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळ्याची ती तयारी करते आणि त्याच वेळेला आता आरोही
लगेच किचनमध्ये येऊन बोलते, आई झालं आहे का, लवकर करा आहे, माझे फ्रेंड्स आले आहेत. त्यावर रमा म्हणते की हो मी करतच आहे, थोडा वेळ दे मला, होतच आला आहे. आरोही आता या सगळ्या गोष्टी जेव्हा रमाला सांगते तेव्हा रमाच्या लक्षात येतं की आपल्या मुलीच्या आपल्याकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करायलाच हव्यात. शेवटी मी तिची आई आहे आणि त्यामुळेच तर ती इतका विचार करते ना माझा, आणि तसंही मला तिला उत्तमच खाऊ द्यायचं आहे, म्हणजेच तिचे मित्रही खुश होतील आणि तीही खुश होईल, असा देखील आता रमा विचार करत असते. रमा शांततेत सगळं काही जेवण वगैरे बनवायचा प्रयत्न करत असते. एक एक करून ती थालीपीठ प्लेट्समध्ये काढते आणि आता सगळ्या प्लेट्स तयार करत असते, कारण मुलांना आता तिला खाऊ घालायचं असतं आणि त्यासाठी तिची ही छान अशी तयारी सुरू असते. सगळ्या मुलांना खीर, त्याचसोबत आता थालीपीठ, अळूवडी हा सगळा प्रकार जो आहे तो प्रत्येक प्लेट्समध्ये ती भरते आणि तिने ना पहिल्यांदाच जसं स्वयंपाक करायची ना तसाच एकदम अप्रतिम असा स्वयंपाक तिने आतासुद्धा केलेला असतो. आरोही सांगत असते की थोडा वेळ थांबा हां, माझी आई लवकरच आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल असं घेऊन येत आहे, असं देखील आता आरोही सगळ्यांना सांगत असते. इथे गरमागरम थालीपीठ बनवायचं काम रमा करत असते आणि त्याचसोबत खीर तर रेडी झालेलीच असते. तर इकडे मात्र आता पार्वती आजींनासुद्धा माहिती असतं की रमा उत्तमच करणार आहे, कारण रमा तेव्हासुद्धा सगळं काही उत्तमच करायची आणि आतासुद्धा नक्कीच सगळ्या गोष्टी एकदम छान केल्या असतील, कारण जो काही मस्त सुगंध असा जेवणाचा दरवळत असतो ना त्यावरूनच आता पार्वती आजी समजून जातात की नाही या मुलीने खरंच सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित केल्यात. आणि त्यानंतर आता या सगळ्या गोष्टी रमा व्यवस्थित प्लेटिंग करते आणि रमा खुशही असते, कारण रमाला माहिती आहे की तिने आपल्या बाळासाठी, आपल्या मुलीसाठी खूप काही गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहे. किचनमध्ये न जाणारी रमा आज किचनमध्येही गेलेली होती आणि तिने सगळ्यांसाठी जे काही पदार्थ बनवलेले होते त्या सगळ्यांना ती प्लेटमध्ये ते पदार्थ काढून देते आणि म्हणत असते की तुम्हाला कसं वाटतंय हे मला सांगा, असं देखील रमा त्या मुलांना म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता मुलं जी असतात ती सुद्धा खूपच जास्त खुश असतात, कारण रमाने आता त्यांच्यासाठी एवढं छान छान बनवलं आहे. आरोही सुद्धा आपल्या मित्रांसमोर रमाचं म्हणजे तिच्या आईचं कौतुक करत असते आणि जेव्हा ती आपल्या आईचं कौतुक करते ना तेव्हा रमाला सुद्धा एकदम भारीच वाटतं. रमासुद्धा आता विचार करत असते की खरोखर ना आपली मुलगी किती विचार करते ना आपला, आणि तिला किती आनंद झालाय, मी तिच्यासाठी एवढं सगळं केले. आणि त्याच वेळेला आता मुलं जी आहेत ती हसतमुख तयार असतातच मस्तपैकी या सगळ्या जेवणावर ताव मारण्यासाठी, आणि त्यातच आता खूप सुंदर असा स्वयंपाक तिनं केलेला असतो. मुलांनासुद्धा ती खाऊ घालते. आता मुलंही खूप जास्त खुश असतात, त्यांनासुद्धा माहिती आहे की नक्कीच सगळ्या काही गोष्टी चांगल्या केल्याच असतील. तर इथे रमाही कौतुक करत असते, पण दुसरीकडे मात्र तिथे तारा, मालविका आणि त्याचसोबत इरावती उभ्या असतात आणि त्यांनी आधीच या पूर्णपणे जे काही बनवलेलं असतं त्याची वाट लावलेली असते, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम न बनवता त्यामध्ये जास्तीचं तिखट जे आहे ते मिक्स केलेलं असतं या तारा आणि मालविकाने, आणि त्यामुळे मुलांना जेव्हा मुलं हे सगळं खात असतात तेव्हा त्यांना खूप जास्त त्रास होतो, ते तोंड विचित्र करू लागतात. त्याच वेळेला तिथे उभी असणारी रमासुद्धा एकदम आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागते. ती म्हणत असते की काय झालं आहे. त्याच वेळेला आता तिथे असणारी तारा आणि मालविका मात्र या सगळ्याची मजा घेत असतात, कारण त्यांना माहिती आहे की नक्कीच यामध्ये आपण जे मिक्स केलं आहे त्यामुळे मुलांना खूपच जास्त हे सगळे पदार्थ तिखट लागले आहेत. मग आता आवडलं का असा प्रश्न देखील दोघी एकमेकींना करत असतात. इकडे आरोही आपल्या फ्रेंड्सना म्हणत असते की आवडलंय का तुम्हाला माझ्या आईने केलेलं, माझी आई खूप छान स्वयंपाक करते. पण इथे मात्र मुलं खूप जास्त जोरजोरात आता ठसका देऊ लागतात आणि त्यांना ना या सगळ्या गोष्टीचा भयानक असा त्रास होऊ लागतो. त्याच वेळेला ते खूप जास्त पाणीही पितात. रमाला कळत नाही की मुलं अशी का वागत आहेत. तर दुसरीकडे मात्र आता आरोहीला ती मुलं नावं ठेवतात आणि म्हणतात की तुझ्या तर आईला काहीसुद्धा करता येत नाही, बघ ना किती तिखट केलं आहे. तर आता गोलूचं तोंड सुद्धा तसंच असतं. गोलूही आता तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहत असतो. गोलू म्हणत असतो की आरोही नाही जाते हे मला. आरोही म्हणते अरे तुम्ही लोक असं का म्हणताय, माझ्या आईने एवढं चांगलं बनवलंय, मग तुम्ही त्याला नावं का ठेवता आहात. त्याच वेळेला
आता रमाच्या लक्षात येतं. रमा म्हणते की थांब, मला आता टेस्ट करून बघायलाच हवं. आणि म्हणूनच रमा टेस्ट करून बघते तर आता खूप जास्त तिला तिखट लागतं. आणि जेव्हा या सगळे पदार्थ तिला तिखट लागतात तेव्हा ती पार्वती आजींना सुद्धा सांगते की पार्वती आजी खरंच हे तिखट आहे. आणि हे ऐकल्यानंतर पार्वती आजीला सुद्धा धक्का बसतो. पण आता या सगळ्या गोष्टी इरावती बघून हसत असते, कारण इरावतीला तर या सगळ्या गोष्टीचा आनंद हा होणारच आहे ना, कारण त्यांनी एकदम परफेक्ट हेतू साधलेला असतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे आरोही जी आहे ती मात्र रमाबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेते ना. तिला असं वाटतं की आपल्या आईने आपल्या फ्रेंड्सना नाराज केलेला आहे. पण हे सगळं काही इरावती आणि त्याचसोबत मालविका आणि तारांनी घडवून आणलेलं असतं. इरावतीनेच या दोघींना कामाला लावलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की कुठेही कमी पडायला नको. आणि म्हणूनच आता दोघीही जणी पूर्णपणे कामाला लागतात. आणि त्याच वेळेला आता दोघीही जणी आता ते काम करत असतात. म्हणजेच आता किचनमध्ये जेव्हा ते पदार्थ सगळे काही रेडी झालेले असतात आणि जेव्हा रमा त्या मुलांना सांगायला आलेली असते की मी सगळं काही रेडी केलं आहे, तुम्हाला घेऊन येते, त्या संधीचा मालविका आणि ताराने फायदा घेतलेला असतो आणि त्यामध्ये सगळं तिखट मिक्स केलेलं असतं. इकडे मात्र आता ती मुलं जी असतात ना ती आरोहीला नावं ठेवतात आणि म्हणत असतात की आम्हाला आता तुझ्याकडे बिलकुलही थांबायचं नाही आहे, आम्हाला ना तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, कारण तुला आता वाटत नसेल की आम्ही खोटं वागतोय, पण तू स्वतः खाऊन बघ. पण जेव्हा आता आरोहीसुद्धा हे खाऊन बघते ना तेव्हा आरोहीलासुद्धा खूपच जास्त तिखट लागू लागतं. त्यावर आरोहीसुद्धा आता रमावर खूपच जास्त वैतागलेली असते आणि ती म्हणत असते की खरंच हे खूप जास्त तिखट आहे, पण हे एवढं तिखट कशाला करायचं होतं. तर रमा तिला समजावत असते आणि म्हणत असते की बाळा, मी सगळं काही व्यवस्थित केलं होतं, पण काहीतरी चुकलं आहे, मी तुम्हा सगळ्यांसाठी पटकन काहीतरी वेगळं बनवते, असं देखील आता रमा जी आहे ती बोलत असते. पण ती मुलं म्हणतात की नाही, आम्हाला आता काहीच खायचं नाही आहे, ऑलरेडी उशीर झाला आहे, आम्ही निघतो, असं देखील आता ती मुलं बोलू लागतात. आणि जेव्हा ती मुलं हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त राग जो आहे तो आरोहीला होतो, कारण ती मुलं जी आहेत ती त्याचे फ्रेंड्स तिकडनं निघून गेलेले असतात. तर रमा आरोहीला समजावत असते आणि रमा आरोहीला म्हणते की आपण एक काम करूया, उद्या पुन्हा अशी पार्टी ठेवूया, मी तुझ्यासाठी सगळं काही छान बनवते, झालं तर मग. पण आरोही आता रमाचं ऐकत नसते. आरोही रमावर प्रचंड संतापलेली असते आणि ती म्हणत असते की मला तू काही सांगू नको, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. दुसरीकडे इरावती आता मालविका आणि ताराचं कौतुक करत असते आणि म्हणत असते की एकदम चोख काम केले, आता पुढची कामंसुद्धा नीट करा, आणि त्या दोघांनासुद्धा ती पाठवून देते. इकडे मात्र आता पार्वतीच्या लक्षात येतं की नक्कीच या सगळ्यामागे ना ही इरावतीच असणार आहे, म्हणजेच या इरावतीने सगळ्या काही गोष्टी केल्या आहेत हे सुद्धा आता कुठेतरी वाटू लागलेलं असतं. आणि त्यामुळेच आता आजी ज्या आहेत त्या वेगळ्याच नजरेने इरावतीकडे पाहत असतात. तर दुसरीकडे रमा जी आहे तिथून जात असताना मुद्दामूनच इरावती तिला छेडते आणि इरावती तिला म्हणत असते काय मग तुला काय वाटतंय, या सगळ्या गोष्टी अशा इझिली शक्य आहेत का? पण तुला माहिती होतं की तू माझ्या तोंडाला काळं लावणार होतीस, पण आज तुझ्या मुलीनेच तुझं तोंड काळं केलं आहेस, बघितलंस का? कसं वाटलं मग आज हे सगळं काही सरप्राईज देऊन मुलांना? आवडलंय ना? मग बघितलंस ना, माझ्याशी पंगा घेतलास ना तर हे असंच होईल, म्हणून माझ्याशी पंगा घेताना 10 वेळा विचार कर. आणि हे घे, हे बिस्किट का, तिखट लागलं असेल ना, असं काहीसं मुद्दा म्हणून ते चिडवत ती आता बोलत असते. पण या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त राग जो आहे तो रमाला येत असतो, तरीसुद्धा बिचारी रमा ही शांत असते. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं अक्षय जो आहे तो आता घरी आलेला असतो. अक्षय ज्या वेळेला घरी येतो तेव्हा तो आता पाहतो की नक्कीच आज रमाने मुलांना खूप जास्त खुश केलं असेल, खास करून आरोही. रमाने आज खीरही बनवली आहे, म्हणजे ती उत्तमच केली असेल, मग आपण ती खीरसुद्धा चाखायला हवी. मग आता ती खीरसुद्धा आता तो चाखायचा विचार करत असतो. त्यासाठी तो आता देवबाप्पाजवळ प्रार्थना करत असतो की सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि मुलेसुद्धा या सगळ्यामुळे खुश असतील, असा सुद्धा तो विचार करत असतो. तेवढ्यातच आता तिथे अक्षय येऊन बसलेला असतो. तर तिथे आता मुद्दामून इरावती ती खीर घेऊन येते, जी खीर रमाने केलेली आहे, आणि ती खीर त्याच्या समोर ठेवते आणि म्हणत असते की ही खीर खाऊन घे. आणि त्याच वेळेला आता अक्षय जेव्हा ती खीर खातो ना तेव्हा अक्षयला त्या खीरीची चव काहीतरी वेगळीच लागते. आणि त्याच वेळेला तो इरावतीला म्हणतो की नाही, ही खीर रमाने नाही केली, कारण रमाच्या हाताला एक वेगळीच चव आहे, पण ही खीर रमाने केलेली नाही आहे, सरळ स्पष्ट दिसत आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता ती सांगू लागते ना तेव्हा मात्र आता इरावती सांगते की नाही, ही खीर रमानेच केलेली आहे. पण तुला माहिती आहे का, आज मुलंसुद्धा खूप जास्त नाराज झाली, कारण तिला नीट काहीसं करताही येत नाही. कारण आधी ती करत होती असेल, पण आता तिने काहीच योग्य नाही केलंय. मुलं तर अक्षरशः रागवून रसून निघून गेली. आरोही चिडली आहे. तर अक्षय म्हणतो का, काय झालं आहे? त्यावर घडलेला सगळा प्रकार इरावती सांगू लागते आणि तिला
मोजमाप नाही, प्रमाण नाही, तिने खूप जास्त तिखट बनवलं होतं. मुलांना ते बिलकुलही आवडलं नाही आणि म्हणूनच मुलं रागारागात सगळं काही सोडून निघून गेले. पण अक्षयला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की मुलांनी असं सगळं काही केलं आणि त्याचसोबत रमाने सुद्धा. रमा एवढं उत्तम जेवण बनवायची, एकेकाळी सगळं काही ती सांभाळायची आणि आज हे असं कसं होऊ शकतं असा देखील अक्षय जो आहे तो आता विचार करत असतो. अक्षयलाही कुठेतरी लक्षात आलेलं असतं की नाही, काहीतरी वेगळं आहे, डिफरंट आहे, पण काय हे काही त्याला आता समजत नसतं आणि म्हणूनच आता तो मात्र विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र इरावती त्याला भडकवायचं काम करतच असते. तुला माहिती नसेल पण आरोही या सगळ्यामुळे नाराज आहे. आरोही रमाशी बोलत सुद्धा नाहीये. तेवढ्यातच आरोही तिथे येते आणि अक्षयला मिठी मारते आणि त्याच वेळेला अक्षयला कळतं की आरोही आणि रमामध्ये नक्कीच वाद झाले असतील. म्हणूनच अक्षय आता आरोहीला सांगत असतो की आपण ना उद्या मस्तपैकी पार्टी ठेवूया आणि मी तुझ्या फ्रेंडसाठी ना मस्त काहीतरी मागवतो आणि सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊया असं देखील अक्षय प्लॅनिंग करतच आरोहीला बोलत असतो. पण आरोही खूप जास्त रुसलेली असते, रागवलेली असते, कारण आज जो काही प्रकार घडलेला होता तो तिला आवडलेला नव्हता. पण त्यातच संधी म्हणून मालविका तिच्यासाठी एक वेगळी युनिक डिश बनवून घेऊन येते आणि त्याच वेळेला आता ती मालविका म्हणत असते की मला माहिती आहे तुला आता वेगळं काहीच वाटत असेल, तुला राग आलेला असेल, पण बघ मी तुझ्यासाठी काय आणले. त्यावर आता मालविकाला आरोही म्हणत असते की तू काय आणला आहेस. तर मालविका एका युनिक डिशचं नाव घेते. तिने ते पदार्थ बनवलेला असतो आणि तो पदार्थ तिने आता आरोहीला आणलेला असतो आणि ती आरोहीला स्वतःच्या हाताने भरवत देखील असते. हे सगळं ना त्यांचं मुद्दामून सुरू असतं, जेणेकरून अक्षय समोर बसलेला आहे आणि अक्षयला हे सगळं त्यांना दाखवायचं असतं आणि त्यासाठी त्यांचे हे तुटक मुटक प्रयत्न सुरू असतात. आणि जेव्हा हे प्रयत्न त्यांचे सुरू असतात ना, तेव्हा मात्र आता आरोही जी आहे तिला सुद्धा हा पदार्थ खूप जास्त आवडतो आणि अक्षय मालविका आणि आरोहीकडे पाहत असतो. त्याच संधीचं सोने इरावती करून घेते. इरावती अक्षयला म्हणत असते की बघ आता रमा ह्या विसर्जनपर्यंत इथे आहे, रमा सोडून जाणार, त्यानंतर तू आणि आरोही पुन्हा एकटे पडणार आणि मला असं वाटतंय ना की तू पुन्हा एकदा असा विचार कर, तुझ्या पार्टनरच्या बाबतीत, तुझ्यासाठी नाही रे, आरोहीसाठी विचार कर. म्हणजे आरोहीची काळजी उत्तमपणे ही मालविका तर घेतच आहे, तू बघतोयस ना, तिला काय हवं नको, काय आवडतं काय नाही या गोष्टीचा मालविका प्रत्येक वेळेला विचार करत असते. आणि मलाही असं वाटतं की तू स्वतःसाठी नाही तर आरोहीसाठी तुझ्या लाईफ पार्टनरचा विचार कर. आणि हे सगळं गोष्ट ना जेव्हा इरावती अक्षयला सांगत असते तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रमा तिथे उभी राहून ऐकत असते. रमाने सुद्धा आरोहीसाठी काहीतरी वेगळं असं बनवून आणलेलं असतं, जेणेकरून आरोहीचा थोडा राग कमी होईल. पण नाही, इथे काहीतरी भलतंच होऊन बसलेलं असतं आणि इरावतीचे ते शब्दसुद्धा रमाच्या कानावर पडतात आणि त्यामुळे आता रमाला खूप मोठा धक्का बसत असतो. म्हणजेच आता रमा निघून गेल्यावर तुला कोणीतरी आधार हवा आणि यासाठी तू मालविकाचा आधार स्वीकार कर आणि त्याचसोबत आरोहीला सुद्धा आता तिची आई आवडत नाही आहे. सो मला असं वाटतं की तू मालविकाचा आई म्हणून स्वीकार करायला हवा. आरोहीला सुद्धा या गोष्टी आवडतील आणि त्यामुळे तू या गोष्टीचा विचार कर असं देखील सरळ सरळ इरावती अक्षयला सांगत असते. तर अक्षय मात्र या सगळ्या विचारांमध्ये हरवलेला असतो. पण या सगळ्यामध्ये रमाला खूपच जास्त त्रास होत असतो. रमा मात्र या सगळ्यांमध्ये बघतच राहते. पण मुद्दामून आता मालविका जी आहे ती तिला चिडवण्यासाठी आता आरोहीला भरवत असते. तिला माहिती असतं की रमा समोर उभी आहे आणि रमा ही बघत असते की काय चाललं आहे नेमकं. पण रमाला सुद्धा आता हे ऐकून खूपच जास्त संताप आलेला असतो आणि तिला तिची जागा, तिची किंमत आता कळून चुकलेली असते आणि म्हणूनच ती आता रागारागाने आपल्या बेडरूममध्ये जायला निघते. पण इथे मात्र इरावती ज्या काही गोष्टी अक्षयला सांगत असते त्या गोष्टींकडे अक्षय इतका बारकाईने बघत नाही, कारण अक्षयला त्याच्या आयुष्यात असलेलं रमाचं स्थान हे दुसरं कोणालाही द्यायचं नसतं. त्याच्यासाठी रमा ही खूप काही असते. त्याचं अजूनही रमावर प्रेम असतं पण तो व्यक्त होत नसतो. दुसरीकडे रमा आता आपली बॅग वगैरे भरून जायला निघालेली असते. अक्षय तिला म्हणतो की या घरात बाप्पा तूच आणलेला आहेस आणि मग बाप्पाचं विसर्जन केल्याशिवाय तू कशी काय जातेस, विसर्जनही तुझ्याच हस्ते होईल, मला बाकी काही माहिती नाही असं बोलून अक्षय रमाला थांबवायचा विचार करत असतो. पण रमा आता खूपच जास्त रडत असते आणि रमा आता रडत रडत अक्षयला म्हणत असते की याआधी तुम्हाला मी नको होते आणि आता माझ्या मुलीला सुद्धा मी नको आहे. याचा अर्थ काय, माझंच काहीतरी चुकतंय, नाही थांबायचंय मला आता या घरात असं बोलून ती आता स्वतःला या सगळ्याचा त्रास करून घेत असते. तर अक्षय मात्र तिच्या मागे येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आता आधार देत असतो. मग आता या सगळ्यामुळे रमा आणि अक्षयचं नातं कोणत्या नवीन वळणावर येऊन पोहोचेल हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.